या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। श्री राम जय राम, जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती जे कळिकाळाची नियंती सद्गुरु कृपा श्रीराम। जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती, अव्यक्त पुरुष म्हणजे कोण? परब्रह्म परमात्मा। परमात्मा किती आहे? एकमेवा द्वितीय। एक सुद्धा त्याला म्हणता येत नाही, कारण एक म्हणलं एक का म्हणायचं? कारण दोन असेल तर मग त्या एकाला पण अस्तित्व आहे, पण जिथे दोन नाहीच, अद्वितीयता आहे, जिथे एकाहून दुसरं काही नाहीच असं सांगण्यासाठी म्हणून त्याला म्हणलं एकम एकम अद्वितीयम। दुसरं तिथं काही नाहीच आहे असं केवल ब्रह्म जे आहे। काय तुम्ही सांगता, आम्हाला कुठलं केवल ब्रह्म एक काय? आमच्याकडे इथं तर अनेकत्वाशिवाय दुसरं काही दिसतच नाही। आता खरं म्हणजे काय आहे ना, की एकतर आपण सगळं अनेकत्व पाहतो आहोत, पण तरी की जो आनंद जर उपभोगायचा असेल तर एकाला आनंद मिळू शकतो का? एकाने काय होतं बरं? समजा आपण एकटेच आहोत तर आनंद घेता येतो का? एक तर करमत नाही, किंवा काही उपभोगायचं म्हणलं तरी सुद्धा मजा येत नाही ना। स्वयंपाक कशाला, कोणीच नाही आहे मग कशाला करायचा? म्हणजे आपण काही करतही नाही, नवीन निर्मिती नाही, काही छान पक्वान्न केली आहेत, काही विषय काहीच तिथं राहत नाही ना, मग त्या जीवनामध्ये अर्थच राहत नाही ना। कोणीतरी असेल तर आपण त्याच्यासाठी म्हणून जेव्हा करू तेव्हा तिथे आनंद आहे। मग तसंच ते परब्रह्म जो परमेश्वर जो आहे त्याला पण एकटेपणाने काय ना, एकटेपणात लीला कशी करता येईल? खेळायला दोन कोणीतरी पाहिजे ना, आणि म्हणून मग लीलेसाठी त्यांनी हे सगळं निर्माण केलं। त्याच्याच शक्तीच्या द्वारे, या महामायेच्या द्वारे हे सगळं निर्माण झालं। पण मग हे सगळे जीव जे आहेत त्यांना निर्माण कशा करता केलं होतं परमेश्वरांनी? त्याच्याबरोबर खेळण्यासाठी, लीला करण्यासाठी। पण हे सगळे जीव काय झाले, ते जेव्हा इथे निर्माण झाले, इथे जन्माला आले, तर त्या ज्यांनी निर्माण केलं त्याला विसरूनच गेले आणि त्यांनीच निर्माण केलेल्या या जगतातल्या विषयांमध्येच ते अडकून गेले। आपण सगळे त्या परब्रह्माला विसरूनच गेलो खरं म्हणजे। पण तर मग ही सगळी निर्मिती म्हणजे काय आहे? तर त्याच्या परमेशाची शक्ती आहे। आणि ती शक्ती
निर्मिती का होते, त्या निर्मितीच्या मागे काय मुख्य शक्ती आहे तर इच्छाशक्ती. एकोहम बहुश्याम इति कामेती म्हणलं ना, काम जी कामना उत्पन्न झाली जणू काही आहे. खरं म्हणजे परब्रह्मामध्ये कुठली कामना, पण जर परब्रह्माची कामना आहे तर ती त्याची शक्ती आहे. जर निर्मितीच्या मागे, कुठल्याही सुंदर निर्मितीच्या मागे इच्छाशक्ती आहे. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. ही इच्छाशक्ती जी आहे, कामनाच नसेल तर त्याच्यातून कल्पना तरी कशी येऊ शकते. एखादं काय एवढंसं गाडगं जरी बनवायचं आहे तरी सुद्धा त्या कुंभाराला आधी इच्छा झाली पाहिजे ना, की बाबा हा इथे माती आहे, त्या मातीचं मी काहीतरी बनवेन, मला पैसे मिळतील, माझा काय संसार चालेल, काहीतरी इच्छा आहे. आणि मग त्या इच्छेतून कल्पना येते, तिथे सगळा महासंसार उत्पन्न होतो. पण मग या सगळ्या ह्या लीलेमध्ये जी सदिच्छा आहे, जी सात्विक इच्छा आहे, परब्रह्माला प्राप्त करण्याची इच्छा आहे, ती जी विद्या ती म्हणजे सरस्वती आहे. परमेश्वराची इच्छाशक्ती ती अशी अडकवणारी नाही. आणि परमेश्वराची निर्मिती जी आहे ती बंधनात टाकणारी भोगाची शक्ती नाही, तर ते सगळं अज्ञान आहे. आणि मग ही जी शक्ती आहे ती कशी कळते बरं? तर हे सगळं कोण आम्हाला सांगतं? सद्गुरु कृपा. हे सगळं, नाहीतर आमचा जो जीव आहे, सामान्य जीव, बस जन्माला येतो आणि शरीर भोग, देह भोग, मनाला पाहिजे ते करत राहतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आणि मग मनाला वाटेल तसं चिडायचं, रागवायचं, काय तेल लोकांशी कसं पाहिजे तसं वागतो तो, आणि एक दिवस संपून जातो. पण जे सत्य आहे ते कधी समजतं की हे सगळं, अरे हे जगत काय आहे, तू जे शोधतो आहेस ह्या जगतामध्ये, त्याचा कशाचा शोध नक्की घेतो आहेस? तू जो उपभोग घेतो आहेस तो कशाकरता घेतो आहेस? हे सगळं कशाकरता आहे? क्रीडा जी आहे ती क्रीडा कशाकरता आहे? आनंदासाठी आहे. मग ते आनंद कुठे आहे? माझ्यामध्येच आहे खरं म्हणजे. मग जेव्हा तो माझ्यातला आनंद मला समजतो, मग तो आनंद घेऊन, ती जाणीव ठेवून मग क्रीडा करण्यात मजा असते ना. जेव्हा तो क्रिकेटपटू किंवा काय कॅरम खेळणारा किंवा काय तो बुद्धिबळ खेळणारा जो एक्सपर्ट होतो, मग त्याला त्याचं जिंकणं हारणं त्याच्यात त्याला मजा नसते, खेळण्यात मजा असते. त्या खेळण्यामधला जो खिलाडू वृत्ती जी आहे, त्यामुळे हारलो तरी मजा आहे, नाही हारलो, त्या खेळताना जी मजा आहे ती घेण्याची जी आहे, कळीकाळाची नियंती म्हणले. सगळा खेळ जो चाललाय बरोबर टायमिंग लावली आहे, तिथे नियंत्रण करणारं टायमर बसलेली ती अशी ही परमेश्वराची शक्ती. पण आणि सगळ्यात मोठी जी कृपाशक्ती, सद्गुरूंची कृपा. ते म्हणतात की हा सगळा खेळ पहा, ते परब्रह्म एकच आहे आणि त्या एका परब्रह्माला केवळ लीला करायची होती, क्रीडा करायची होती, आणि म्हणून त्यांनी त्याच्यापासूनच हे सगळे जीव निर्माण केले. तोच अनेक झाला. एकोहम बहुश्याम कसा झाला? त्याच्यातल्या इच्छाशक्तीने. त्याची जी इच्छाशक्ती आहे तिने हा सगळा तो एक होता, तो अनेक झालाय. त्यामुळे तुम्ही सगळे अनेक नाही. ममैवांशो जीवलोके, तुम्ही त्याचाच अंश आहात. हे सगळं कशामुळे समजतं? सद्गुरूच्या कृपेमुळे. आणि ती सद्गुरूची कृपा म्हणजेच तीच शक्ती आहे, ईश्वराची, परमेश्वराची शक्ती आहे. जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार, भवसिंधूचा पैल पार पाववी शब्द बळे श्रीराम.
सद्गुरू कृपा आपण जेव्हा म्हणतो, सद्गुरू कृपा काय आहे? सगळ्यात मोठं सद्गुरू, गुरु कोण आहे? तर गुरु जे उपदेश करणारे, ज्ञान देणारे गुरु आहेत. आणि ज्ञान ही सगळ्यात मोठी कृपा आहे. काहीतरी धन मिळालं, संपत्ती मिळाली, ही काही कृपा नाही आहे. मग आता हे जे सत्य आहे, तिथे परब्रह्म एक आहे आणि हे सगळं जी निर्मिती आहे ती भासमान आहे, हे कसं समजेल? त्याला कसं समजता येईल? आम्ही जर जगामध्ये जे सामान्यतः आपण जीवन काय करत असतो, जन्मापासून मरेपर्यंत आपण कर्मामध्ये अडकत असतो आणि कर्म हे आम्हाला आणखीन बंधनात टाकत असतं. कर्माचंच ओझं आपल्याला वाटत असतं. म्हणजे आपल्यामध्ये जे कर्तृत्व, तो कर्मासक्ती जी आहे, मी करता आहे, मग मला हे करायचं आहे आणि मग ते करायचं आहे, ते कर्माचं ओझं आमच्यावर बापरे किती आहे, मग तेच तर बंधन वाटायला लागतं. मग आम्ही काय करतो, ते कर्म फेकून द्यायला बघतो आणि कर्म जर सोडलं तर आणखीन आम्ही बंधनात पडू. मग खायला मिळणार नाही आणि मग दुःख, चिंता, भय आणखीनही वाढत राहतं. मग कर्माने बंधन वाढतं, कर्म सोडता येत नाही आणि कर्म तर आम्हाला ओझं वाटतं आहे. मग ह्या सगळ्या पसाऱ्यातून, ह्या सगळ्या खेळामधून बाहेर कसं पडायचं? कर्म हे काही आपल्याला मुक्तीचं साधन कधीच होऊ शकत नाही. तर त्याला एकच साधन सांगितलंय, ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञान हेच एक साधन आहे. आणि मग ज्ञान कशा काय प्राप्त होईल? कर्म करून प्राप्त होईल का? अज्ञान जे आहे ते ज्ञानानेच नष्ट होतं, पण ज्ञान हे कर्माने प्राप्त होत नाही. मग ज्ञान हे कसं आहे, तर त्याला म्हणले शब्द प्रमाण. शब्दाच्या द्वारे ते मिळतं, उपदेशाच्या द्वारे ते मिळत असतं. परमेश्वराची जी परमेश्वराचं अस्तित्व जे आहे, परमेश्वराविषयीचं ज्ञान, ते कर्माने मिळत नाही. कारण तिथे काही तो विषय नाही आहे की ते आपण बघितलं, ऐकलं किंवा काय मनाने विचार केला आणि ते जाणलं, असं काही करताच येत नाही मुळे. कारण ती एखादी वस्तू नाही आहे, त्याला काही आकार नाही आहे. शब्दस्पर्श हे अगोचर अशी ती वस्तू आहे, निर्गुण निराकार आहे, कालाच्या पलीकडे असलेलं असं ते, जो बुद्धीचा विषय नाही. मग तरी पण ते कसं काय ओळखायचं बरं? त्याच्यासाठीच जे परमार्थ मार्गीचा विचार, विचाराने ते जाणायचं आहे. मग विचार करण्यासाठी जिथे कर्म थांबतं तिथे विचार सुरू होतो. आणि विचार कशाचा करायचा आहे? आम्ही खूप विचार करतो, इतका विचार की डॉक्टर सांगतात काही विचार करू नका, पण तो विचार नसतो खरं म्हणजे अविचार असतो. आपण काय करत असतो? चिंता करत असतो, चिंतन नाही करत. चिंता ही कशाची आहे? संसाराचा विचार म्हणजे चिंता आहे आणि परमार्थाचा विचार म्हणजे चिंतन आहे. जो परमार्थ मार्गीचा विचार म्हणजे काय आहे? ते सरस्वती आहे, ती विद्यादेवी आहे. आणि नाहीतर मग पैसा कसा मिळवायचा आणि हे भरपूर ज्ञान आहे सगळं, ते ज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे, ती विद्या, ती सरस्वती नव्हे. तर परमार्थ मार्गीचा विचार, जो परम अर्थ जे आहे, परम अर्थ म्हणजे हा जो रोजचा आपला पैसा मिळवणारा ते काय आहे? ते क्षणिक आहे, ते माध्यम आहे केवळ. आणि त्याच्यात अर्थ अनर्थमेव म्हणले, ते अनर्थच आहे. त्यातून जे आपल्याला पाहिजे ते कधी मिळतच नाही. पैशामुळे आम्हाला पुस्तकं मिळतात पण ज्ञान नाही मिळत. भरपूर सगळ्या वस्तू मिळू शकतात पण त्याच्यातलं सुख नाही मिळत. म्हणूनच तो पैसा म्हणजे अर्थ नाही आहे, तर परम अर्थ म्हणजे परमेश्वराची प्राप्ती. परमेश्वर हा परमार्थ आहे. आणि मग त्याविषयीचा विचार, त्याविषयीची बुद्धी, त्याविषयीचं ज्ञान जे आहे, ती जी शक्ती, ती देवी म्हणजे सरस्वती माता आहे. आणि मग ती काय करते? तर हे जे ज्ञान आहे, आपण बघितलं की कर्माने
हे सगळा हा इथे विचार आहे. मग तो विचार कसा करायचा? जर ती वस्तू निर्गुण आहे, निराकार आहे, बुद्धीचा विषय नाही, इंद्रियांचा विषय नाही, अगोचर अशी जी आहे, तर त्याला कसं जाणायचं? तर त्याला जाणण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो काय आहे तर सारासार विचार. अन्वय आणि व्यतिरेक त्याला म्हटलंय की आत्ता आपल्याला जे सगळं दिसतं आहे, जे भासतं आहे, तर ते जे दिसतं ते सत्य नाही, हा विचार आधी दिला जातो. सद्गुरु कृपा जी आहे, काय करतात सुरुवातीला आम्हाला सद्गुरू? ते म्हणतात विषयात अडकू नका, संसारात पडू नका, आणि मग हळूहळू चांगलं कर्म करा, चुकीच्या कर्मातून चांगल्या कर्माकडे, चांगल्या कर्माकडून मग या सात्विक कर्माकडे, दैवी कर्माकडे, मग पूजा करा, जप करा वगैरे जे सांगितलं, ज्याच्यातून आपल्याला कुठलाही लाभ, तो भौतिक लाभ होतच नाही, ते करायला सांगतात. आणि मग आमची बुद्धी कशी होते? सारासार बुद्धी होते. आणि तो सारासार बुद्धी म्हणजे काय ते आपण उद्या पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.